मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मित्रांनो, हा व्यायाम जो आहे कसा करायचा मी सांगतो. तुमचं पचनक्रिया सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता नष्ट होण्यासाठी हा व्यायाम आहे मित्रांनो. रोज तुम्ही 5 मिनिटापासून करू शकता. 5 मिनिटं सुरुवातीला 5 मिनिटं करा, नंतर वाढवत 10 मिनिटं 15 मिनिटंही करू शकता. तर रोज सकाळी हा व्यायाम करायचा मित्रांनो. रोज करायला पाहिजे हा व्यायाम. पोटावरची चरबी पण कमी होते याने. तुम्हाला जर पचनक्रिया सुधारायची असेल, बद्धकोष्ठता नष्ट करायची असेल, तर हा व्यायाम करायला पाहिजे. खूप साधी सोपी पद्धत आहे. सुरुवातीला काय होईल, तुमचे गुडघे दुखतील, पाय दुखतील, पण एकदा सवय झाल्यानंतर मग काय वाटत नाही. सुरुवातीला होतो त्रास थोडा, पाय दुखतात, तर ही सुरुवात तुम्ही 5 मिनिटापासून करू शकता. हे बघा, किंवा एका जागी ह्या स्थितीमध्ये बसलं तरी चालतंय. काहींचं कसं आहे, पोटाचा काहींचा घेर जास्त असल्यामुळं असं बसता येणार नाही. बऱ्याच ज्यांचं पोट वाढलेले, तरी प्रयत्न करा. खूप साध्या पद्धती आहेत आपल्या पोटासाठी. आजार कुठून सुरू होतात? पोटापासून सुरू होतात. पचनक्रिया चांगली नसली, अन्न पचत नसेल, ॲसिडिटी अपचन होत असेल, तर तिथूनच आजार सुरू होतात, पोटापासून. त्याच्यामुळे पोट निरोगी पाहिजे. तर पहा, या अशा पद्धतीनं बसू शकता तुम्ही एका जागेवर, किंवा असं जर चालता येत असेल असंही चाला. किंवा या असंही करू शकता. हे बघा, थोडंफार असंही बसायचं. असंही व्यायाम करायचा. त्यामुळे तर काय होईल, तुमचे पोटही कमी होईल आणि गुडघेही मजबूत होतात. हे बघा, हे असे सोपे व्यायाम आहेत. पहिले टेबल खुर्च्या नव्हते. पहिले लोक असेच बसायचे या पद्धतीने. आता टेबल खुर्च्या आल्या, टेबलवर खुर्च्यावर जास्त बसतात. त्याच्यामुळे काय होतं, ते पोट असं सुटतंय. असं बसल्यामुळे पोट दबते, चरबी, पोटावरची चरबी कमी होते. पहिले जुने लोकांचे तर मला पाहिले असेल, जुने वयस्कर आजोबा, त्यांचे पोट जास्त असं सुटलेले नसायचे, कारण ते बसायचे असे या पद्धतीने खुर्च्यावर. पहिल्या खुर्च्या काही नव्हत्या जास्त. आता सगळीकडे खुर्च्या, फर्निचर आले, टेबल आले, खुर्चीवरच जास्त बसतात जास्त. त्याच्यामुळे ते काय होते, पोटाचा घेर वाढतो. बसलं की पोटाचा घेर वाढत नाही. तर हे छोटे सोपे आसन आहेत मित्रांनो, पचनक्रिया सुधारण्यासाठी. तुम्ही करा आणि निरोगी राहा. रोज असं 5 मिनिटं करायचं मित्रांनो. हे बघा, हे असं. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,
शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.